दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला या ठिकाणी एकत्र येऊन ज्ञानाच्या माध्यमातून जे अण्णांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण या गोष्टी समजून घेत असतो. कालच्याच मंगळवारी पौर्णिमा झाली, वटसावित्रीची पौर्णिमा झाली आणि आज गुरुवार. दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपण एकत्र येऊन या गोष्टी समजून घेत असतो की आपण माणसाच्या जन्माला आलो आहे आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने कशा पद्धतीने राहावं, कशा पद्धतीने वागावं, काय खावं, काय खाऊ नये, कोणाची संगत धरावी, कोणाची संगत धरू नये, या सगळ्या गोष्टी अण्णांनी आपल्याला वारंवार सांगितलेल्या आहेत. आणि त्याच माध्यमातून, त्याच ज्ञानातून आपण बऱ्यापैकी समजूतदार झालेलो आहोत, म्हणून आपण नारायणपूरला येतोय. जर समजून घेतलं नसतं, जाणून घेतलं नसतं तर आपण नारायणपूरला कदाचित आलो नसतो, इतर ठिकाणी कुठंतरी भटकत बसलो असतो. कारण की माणूस हा व्यापलेला आहे, तापलेला आहे, रंजलेला आहे, गांजलेला आहे. तो सुखाच्या शोधामध्ये सैरभैर इकडं तिकडं फिरतो आणि त्याला नक्की सुख म्हणजे काय असतं, समाधान म्हणजे काय असतं हे त्याला न समजल्यामुळे तो आतून कुठंतरी दुखावलेला असतो.
प्रत्येकाला वाटतं की प्रपंचामध्ये पैसा असेल, गाडी असेल, बंगला असेल तरच सुख मिळतं. असं नसतं. कारण की ज्यांच्याकडं पैसा, बंगला, गाडी सर्व आहे परंतु ते समाधानी नसतात. त्याचं कारण एकच, जरी सर्व असलं, पैसा असला, सर्व असलं, नोकर असले, चाकर असले, सर्व असले तरी जे सुख समाधान पाहिजे ते सुख समाधान परमेश्वराच्या दारामध्येच असतं. आणि ते सुख समाधान शोधण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी आपण दरवेळेस येत असतो आणि सगळ्या गोष्टी समजून घेत असतो की बाबा कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, आपण आहे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने समाधान मानणं आणि त्यातून समजून घेऊन पुढं चालणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून अण्णांनी आपल्याला प्रत्येक प्रवचनातून सांगितलं आहे की बाबा तू कसाही जरी असलास तरी तू नारायणपूरला ये, तू तुझी सेवा मनापासून कर, परमेश्वराला श्रद्धाभावाने विश्वास अर्पण कर, म्हणजे तुझं काम झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराला काहीसुद्धा लागत नाही. परमेश्वर फक्त भावाचा भुकेलेला आहे. परमेश्वराला तुमच्या चीज वस्तूंची आवश्यकता नाही, तुमच्या हार फुलाची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही या मनोभावे सेवा करा, परमेश्वराचं अखंड नामस्मरण करा, त्यांच्याशी एकरूप व्हा, त्यांचं मय व्हा, त्या नामाशी मय व्हा, अण्णांच्या नामाशी मय व्हा. म्हणजे मय झाल्यानंतर वेगळं पण काही राहतच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा की परमेश्वर आणि या देहामधला जो आत्मा आहे हे दोनही एकच आहेत. परमेश्वर आपण म्हणतो की परमेश्वर मंदिरामध्ये आहे, बरोबर आहे, परंतु परमेश्वर कोणत्या मंदिरामध्ये आहे याचा आपण विचार केलेला आहे. सर्वांना माहिती आहे परमेश्वर कुठं आहे, सर्वांना माहिती आहे, परंतु या सगळ्या गुंत्यामध्ये कुठंतरी तो हरवलेला आहे, कुठंतरी लपलेला आहे. आणि त्या शोधण्यासाठी आपल्याला नारायणपूरला यायचं आहे आणि त्याला शोधायचं आहे की परमेश्वर कुठं आहे नेमका. तर परमेश्वर आपल्याच जवळ आहे. तो लांब नसून परमेश्वर आपल्याजवळच आहे, परंतु या सगळ्या गोष्टींच्यामुळे तो कुठंतरी लपलेला आहे, दडलेला आहे. म्हणून त्याला शोधण्यासाठी अण्णांनी आपल्याला या ठिकाणी बोलवले आणि बोलवल्यानंतर आपण त्याला ओळखला आहे. परमेश्वराला आपण ओळखलेलं आहे, फक्त त्याला समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे तर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, आपलं आचरण कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, आपला व्यवहार कशा पद्धतीने असला पाहिजे हे ओळखण्यासाठी आपल्याला हळूहळू या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. की बाबा जरी आपण आज परिस्थितीने खालावलेला असेल, परिस्थितीने एखादा माणूस जरी खालावलेला असेल, गरीब असेल आणि एखादा माणूस श्रीमंत असेल, बलाढ्य श्रीमंत असेल की इतका श्रीमंत असेल की त्याला पैसा ठेवायला जागा नाही आणि एकाकडे इतकी गरिबी आहे की त्याला आत्ता खाल्लं तर पुढच्या वेळेस खायची परिस्थिती नाही. अशी जी तफावत असते, ही तफावत प्रत्येकाच्या कर्मानुसार होत असते, प्रत्येकाच्या कर्तृत्वानुसार होत असते. म्हणून ती तफावत आपल्याला भरून काढण्यासाठी योग्य आचाराची, योग्य विचाराची, योग्य संगतीची आवश्यकता असते. आणि ती योग्य आचार, योग्य विचार, योग्य संगत आपल्याला नारायणपूरला अण्णांच्यामुळं मिळालेली आहे. अण्णांच्या आणि दत्त महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला ही संगत मिळालेली आहे आणि त्या संगतीचा परिणाम म्हणून आज आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आहोत, सुखी आहोत, आनंदी आहोत. त्यापेक्षा आपण जास्त अपेक्षा करत नाही, कारण की आपल्याला समजलंय समाधान हे फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये आहे. हे आपल्याला समजलेलं आहे आणि ते समजल्यामुळे आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आहोत. जसजसं आपली भक्ती वाढत जाईल तसतसं आपल्याला या प्रपंचाची गरिबीसुद्धा हळूहळू कमी होऊन आपल्याला योग्य पद्धतीने, जर आपण योग्य पद्धतीने अर्थ अर्जन केलं, योग्य पद्धतीने पैसा कमवला तर तो योग्य पद्धतीने मार्गी लागणार आहे. आणि अयोग्य पद्धतीने जर आपल्याकडे पैसा आला तर तो अयोग्य पद्धतीनेच पैसा आपल्या समोर जात असतो आणि तसाच जात नाही तर सगळं बिघडून जात असतो.
जर योग्य पद्धतीने आपण पैसा कमवला नाही तर आपल्या समोर तो निघून जातो. पण निघून जात असताना कशा पद्धतीने निघून जातो तर अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारच्या यातना, अनेक प्रकारचा मनस्ताप, ह्या सगळ्या गोष्टी तो पैसा देऊन जात असतो. कारण की ज्या पद्धतीने कमवलेला असतो त्या पद्धतीने तो त्याला त्रास देत असतो. कारण की एखाद्याला लोबाडून त्रास देऊन जो माणूस पैसा कमवतो त्याचा तळतळाट त्या पैशाबरोबर येत असतो. आणि त्याचा तळतळाट एवढा सोपा नसून तो कुटुंबामध्ये जर त्याचा वापर केला तर कुटुंबामध्ये सुद्धा त्याला नुकसान होणार असतं, त्याचा त्रास होत असतं. कारण की मुलं वाईट संगतीला लागतात, मुलं बिघडतात, मुलं व्यसनाच्या आहारी जातात, आईबापाचं ऐकत नाहीत, आईबापांनाच उलटं बोलतात. हे सगळं परिणाम असतात अयोग्य पैसा कमवल्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचा परिणाम दिसत असतो. आणि जो सत्मार्गाने पैसा कमवत असतो त्याची परिस्थिती मुलं पाहत असतात. कारण की आई वडील ज्या पद्धतीने कष्ट करत असतात ते कष्ट तो मुलगा पाहत असतो. आणि मुलगा ज्यावेळेस ते कष्ट पाहत असतो त्यावेळेस त्यालासुद्धा त्याची जाणीव असते. आणि ज्यावेळेस त्याला त्याची जाणीव होते त्यावेळेस तो सुद्धा त्या आईवडिलांना हातभार लावण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि तो सुद्धा कष्ट करून पैसे कमवण्याची तयारीला लागत असतो. हे कधी ज्यावेळेस त्याच्यावर परिस्थिती येत असते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस परिस्थिती नसते, सगळ्या गोष्टी सुख समाधान आराम असतो, त्यावेळेस त्याला मुलाला माहिती नसते की आईवडिलांनी पैसा कशा पद्धतीने कमवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फरक अण्णांनी आपल्याला सांगितलेला आहे की आपण पैसा हा योग्य पद्धतीने कमवला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण योग्य पद्धतीने पैसा कमवू त्यावेळेस योग्य पद्धतीने घरसुद्धा चालत असतं. म्हणून समजून घ्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने पैसा मिळवायचा आहे आणि आहे त्याला सामोरे जाण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. कारण की परमेश्वर हा आपली परीक्षा बघत असतो. म्हणून प्रत्येक जणाला वाटतं की जो श्रीमंत आहे तो म्हणतो की बाबा, अण्णा नेहमी सांगतात की श्रीमंत गरीब आणि मधला त्याची कशी अवस्था असते. श्रीमंताला वाटतं की मग चोरी झाली तर माझं काय होईल, गरीबाला वाटतं की मग मी कधी श्रीमंत होईल, आणि जो मध्ये असतो त्याला वाटतो की मी वर जाऊ का खाली जाऊ. अशी अवस्था माणूस प्रत्येकाची अवस्था करून घेत असतो. म्हणून त्या अवस्थेला बळी न जाता आपण हळूहळू त्या माध्यमातून बाहेर पडायचं असतं. गरिबीवर मात करून कष्ट करण्याची जिद्द ठेवायची असते, लढायची जिद्द ठेवायची असते. अण्णा नेहमी सांगतात की माणूस लढणारा पाहिजे, रडणारा नको. माणूस लढणारा पाहिजे, रडणारा नको. लढणारा माणूस कधीही जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि रडणारा माणूस कितीही पैशावाला असला तरी एक दिवस तो खालच्या लेवलला जात असतो. म्हणून आपण समजून घ्यायचं की परमेश्वराची भक्ती ही मनापासून करायची. आणि भक्ती करत असताना त्या माध्यमातून आपण ज्ञान संपादन करून घ्यायचं आहे की या सगळ्या गोष्टी आहेत. पैसा जो आहे हा फक्त जीवन जगण्यासाठी आहे. माणसाला जन्मापासून मरेपर्यंत जगण्यासाठीच पैशाचा उपयोग होतो. समाधानासाठी पैशाचा उपयोग होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की समाधान कशात आहे तर समाधान एकमेकांना सहकार्य करण्यामध्ये आहे. एकमेकांना जर आपण आनंद दिला तर त्यामध्ये समाधान आहे. एखाद्या दुःखी माणसाला जर आपण चांगल्या पद्धतीने समजावलं, चांगल्या पद्धतीने त्याला योग्य मार्गदर्शन केलं तर त्यामध्ये समाधान आहे. समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आपल्यासाठी समाधान असतं. ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि वारंवार आपल्याला अण्णांनी सांगितलं की जो मनापासून सेवा करतो त्यासाठी दत्त महाराज आणि अण्णा महाराज अहोरात्र उभे आहेत. आणि त्यांना पाहिजे ते दिल्याशिवाय ते राहत नाहीत. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे. इतरांना कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल, सहकार्याच्या भावनेतूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी जगायच्यात. आणि आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काही कर्म करणार आहोत ते कर्म आपण कशा पद्धतीने करतोय, काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्याचा सगळा आपल्याला हिशोब द्यावा लागतो. म्हणून आपण या जन्माला आलोय तर चांगलंच काहीतरी कर्म करून जायचंय. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख भोगावं लागणार नाही. समाधान मिळेल सर्वांना. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि जीवनामध्ये प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल, चांगल्या पद्धतीने कसं वागता येईल याचा विचार करून आपल्या कुटुंबामध्ये सर्वांनी योग्य पद्धतीचे विचार ठेवा, योग्य पद्धतीचा आचार ठेवा.
आहार योग्य पद्धतीने ठेवा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या पदरामध्ये चांगल्या पद्धतीने पडतील आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता भजनासाठी सज्ज व्हा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. आत्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. आता आषाढी वारीला सुरुवात होईल. बुधवार गुरुवार ना प्रस्थान कधी? बुधवारी तुकाराम महाराजांचं आणि गुरुवारी माऊलींचं, बरोबर ना? मग त्यासाठी आपण थोडंसं एकदा नामस्मरण करू. आपण सुद्धा वारीला जाण्यासाठी सज्ज हो. आमचे जाणार आहेत बापू. एकदा भजन करू तुकाराम महाराजांचं, सर्वांनी म्हणायचं. तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 काय म्हणतात तुकाराम मी का नाही राम हा तुकाराम ह्याचा अर्थ कसा होतो आता सांगितल्याप्रमाणे तो आपल्या जवळ आहे पण आपण त्याला म्हणतो की तुकाराम मी का होऊ शकत नाही कारण की आपण त्या माया मोहामध्ये अडकल्यामुळं आपल्याला दोघंही एकच आहोत याची जाणीव नसल्यामुळं आपण त्यांनाच प्रश्न विचारतो की तुकाराम हा गुंता आहे हा गुंता सोडवण्याची गरज आहे की परमेश्वर आणि या देहामध्ये असलेला आत्मा हे दोघंही एकच आहेत फक्त आपण त्याच्यापासून लांब आहोत म्हणून तू का राम मी का नाही ह्यातला हा फरक आहे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि आता अण्णांचं एकदा भजन करू नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण नारायण
नारायण श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण सर्वांनी एकदा हाक मारायची. अण्णांना दत्त महाराजांना एकदा हात वर करा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की, विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की, विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की. स्वामी महाराज की जय. कशाला? तर सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक सर्वांना आशीर्वाद आहे. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. हां हां या. आज आपण गुरुवारच्या मेळ जमलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्माचे पुरस्कर्ते, आपल्या सर्वांचे आर्यधर्माचे विश्वकर्ते, आपल्या सर्वांचे रक्षण करते वंदनीय अण्णा महाराजांना वंदन करून आपण पुढे कालमेळ चालू करू. आज गुरुवार आहे आणि या गुरुवारचं अन्नदान गुप्त आहे, म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखरमटाळीला आशीर्वाद द्यायचा. दानात दान, अन्नदान, पुण्यदान हे करावं तर अन्नदान करावं. आता करणाऱ्यांनी सुद्धा केवढं मोठं म्हणजे मनामध्ये केवढं श्रद्धा ठेवली की गुप्त केलं. गुप्त परमेश्वराला कळतं, दत्त महाराजांना माहिती आहे ना कोणी केलं ते, कशा करता करायचं. खरोखर त्याचं अभिनंदन त्यांना आणि त्यांच्याकडून पुन्हा द्या टाळून आशीर्वाद द्यायचा. त्याप्रमाणे पुढील पौर्णिमा आपली आषाढ पौर्णिमा आहे आणि ती गुरुपौर्णिमा आहे. तिची तारीख आहे 10/7/2005 वाज गुरुवार या दिवशी आपली पौर्णिमा आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आज महाराजांनी प्रवचन सांगितलं. अरे अण्णा महाराजांनी लावलंय काय इथं कल्पतरू लावलं तर कोणता लावलाय? वडाचं झाड लावलंय. वडाचं झाड का लावलं? अनंत काळ टिकतं आणि त्याच्या पारंब्या लांबवर पांगतात म्हणून वडाचं झाड अण्णाने तसं अण्णा महाराज दत्त महाराज या ठिकाणी वडाचं झाडाचं काम लावल्यात, म्हणून तुम सर्वांचं कल्याण होते. आपल्या चारीधामाकरता प्रत्येक राज्यामध्ये जाऊन ही वडाची फांदी पांगली आणि पारंब्या आहेत. हे शिष्यमंडळी यात्रेकरू पारंब्या आहेत. प्रत्येक ठिकाणी पारंबी थांबलेली आहे. जो येतोय तो भावनेने येतोय, जो येतोय तो भावनेने येतोय. अरे हे तर श्रद्धा विश्वास भाव वाहिलाय म्हणून दत्त महाराज येतोय. आता महाराज म्हणले परमेश्वर, अरे परमेश्वर तुझ्या पैसेच येत कशाला लांब जातो? तुझ्या जवळच आहे, पण तू त्याला शोधून बघ. शोधल्याशिवाय तुला कसा कळल? परमेश्वर जवळ आहे. तसं अण्णा महाराजांनी तुमच्या जवळ इथं आणून ठेवलं आहे. त्याकरता हे वडाचं झाड आहे, त्याच्या पारंब्या आहेत, ह्या लांब लांब गेलेल्या आहेत. भारतामध्ये 4 ठिकाणी पोहोचल्या म्हणून आज सर्वांचंच कल्याण होतं आहे. विश्वरूपी विश्वचैतन्य विश्वाचं रक्षण करण्याकरता हा वडाचं झाड अण्णा महाराज जन्मले, म्हणूनच हे विश्व तयार झालं. म्हणून हे नारायणपूरला क्षेत्र उभं राहिलं.
आणि अशा ठिकाणी अशा या कलियुगामध्ये, सतयुगामध्ये काय असेल बघ, कलियुगामध्ये असणारे नारायणपूर क्षेत्र प्रत्येक रोज येतो, तो प्रत्येक भावनेने बोलतोय. परवा आमची कर्नाटकची माणसं आली होती, ती बोलली, बसले आले, महाराजांनी काय काय केलं म्हणले. आम्ही धारवाड तिकडून कारवाड तिकडून आले, बसले संध्याकाळी बसले घरी आले. नाना म्हणले काय केले? म्हणलं अण्णांनी केलं आहे. अरे अण्णांनी नाही केलं, हे अण्णा महाराज करून घेतलं सर्व. अण्णाच्याकून कशा करता? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संत जन्मावा. सांगतो ना काय, काशी केली, मथुरा केली, द्वारका. अण्णासारखा संत होणार नाही, अण्णांच्यासारखा. तसा संत झाला म्हणूनच आज एवढं मोठं वैभव उभं राहिलं आहे. सगळं सोपं आहे. कायम सांगतो मी, माणसं जो म्हणून हल्ली जगात इतकं वाईट आहे. आणि नारायणपूरला लाईन लागती, गाड्या येतात. कशा करता येतात? तुम्हाला काय मिळतं इथं? प्रत्येकाला काय मिळतं? समाधान मिळतंय. आणि त्या समाधानाचं वृक्ष कुठं आहे तर अण्णा महाराज, दत्त महाराज इथे ठेवलेले. म्हणून हा कल्पतरू आहे. जो आलाय ना त्याचं कल्याण झालंय. जो श्रद्धेला मात्र श्रद्धा विश्वास भाव पाहिजे. तर तुझं गोट्या खेळत बसला का तुमच्या बापाचा गडी देव नाही. तू श्रद्धेने 100% होतं याची गॅरंटी आमचे शिष्यमंडळी यात्रेकरू आहे. आज आपण सर्वजण येतोय, आनंदाचा आनंद करतोय. पण माणूस काय करतोय? दोन गोष्टी माणसाला वाईट आहेत, चिंता आणि चिंता. चिंता पण जाळते आणि चित्ता पण जाळते. तुम्ही चिंता केली ना जाळला असतोय, आणि चित्ता तर राखच करते. एक शेतकरी होता, फार मोठा बागायतदार होता. आता शेतकऱ्याने शेती केल्याचं त्याला माहिती होतं, कष्टाने करीत होता. करीत सगळं केलं, सगळी फळं लावली, सगळं लावली, आणि शेवटी केला कापूस. आणि तो कापूस केल्याच्या नंतर तो कापसाचा ढिगारा सोडला. कापूस लावीत घराच्याकडे ढीग मांडला. आता ढीग मांडता तो कापूस घराच्या वर ढिगारा लागला. आता काय करायचं? पावसाचा टाईम झाला. म्हातारा म्हणायचं ह्या कापसाचं काय होईल, असं करता म्हातारा शेवटी आजारी पडला. दवाखान्यात नेला. दवाखान्यानंतर देव झाले, देवऋषी झाले, सगळे झाले, तांत्रिक झाले, मांत्रिक झाले. म्हाताराचं गेल्या फक्त म्हणायचं माझ्या कापसाचं काय झालं? कापूस भिजल. आता काय करायचं? जो येईल ते सांगायचा. आता काय करायचं? सर्व झालं, सर्व परिकष्टा झाली. आणि त्याच्यानंतर एक हुशार माणूस आला, त्यांचे जिवलग मित्र होता. तो गेला. दादा म्हणला काय चाललं आहे तुमचं? कशाने काय होतंय? अरे म्हणले मित्रा, तो कापूस भिजल ना, पाऊस आलाय. काय दादा वेडे आहात तू? म्हणला तो कापूस नाही भिजणार. मग सांगू का तुम्हाला काय झालं? तो कापूस जाळला. कधी? आत्ता जाळलाय. बस सुटलो. म्हणला काय का जाळला, काय नाही भिजला, जाळल्या. तशी माणसाला चिंता जाळते, चित्ता बी जाळती. तशी माणूस ना काळजी करून गेलाय, काही जरूर नाही त्याची. मरावे परिकीर्ती रूपे ओरावे. माणसं पाहिजेत तुम्हाला. आणि माणसं असताना कशा प्रतीची असावी हे अण्णा महाराजांनी घडवून ठेवलेली असावी. या शब्दामध्ये, नामामध्ये ताकद होती. रामाच्या नामात ताकद नव्हती, पण रामात ताकद अशी अण्णा महाराजांच्या नारायण नावात ताकद आहे. म्हणून हे क्षेत्र उभं राहिले. आत्ताच्या कलियुगामध्ये सोपं नाही. झालं केलं कसं केलं हे दत्त महाराजांना माहिती. पण शक्ती आणि भक्ती ही सोडू नका. तरुण मुलांना सांगायचे, संगती पंगती सोडू नका. वाईट मार्गाला जाऊ नका. वाईट मार्गाला जायला गेल्यानंतर तुम्हाला कुणी सोडवायला येत नाही. नारायणपूरला या, आमटी भात खा. बिगर वसनी होणारच तुम्ही. पोरांना काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? नाही होणार का नाही? अरे ह्याची गरज आहे. आत्ता जनतेला ह्याची गरज आहे. कुणी सांगायला उरलेला नाही. फक्त दत्त महाराज, अण्णा महाराज, दत्त महाराज ठेवले. दत्त महाराज नमस्कार करा.
तुमचं मनभावे कल्याण दिल्याशिवाय राहणार नाही. पण श्रद्धा भाव विश्वास घेऊन या आणि संगत आणि पंगत चांगला धरा. संगत सुटली की तुम्ही सुटला. संगत धरा. संगत आणि पंगत, नारायणपूरची संगत, नारायणपूरची पंगत, अण्णा महाराजची संगत ही कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचं काय चिकार आहे. आपण आता आरती करू आणि तर आपण परत ह्याची नोंद घ्या. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे